काँग्रेस पक्षात जातपात कधी पाहिली जात नाही। राजकारण करताना काही स्वार्थी माणसं असे विषारी विचार पेरत असतात। गेले 30 ते 35 वर्षात मी राजकारणात सक्रिय आहे। मी कधी जातीय द्वेष केलेला नाही। ज्या काही पोस्ट व्हायरल होत आहेत त्या स्वतःच्या स्वार्थासाठी सुरू आहेत। 5-10 लोकांचं टोळकं आहे, ते हे धंदे करत असतात। बाळू धानोरकरांना तिकीटं कशी मिळवून दिली हे सगळ्यांना माहीत आहे। अडबाले संदर्भात मी स्वतः पुढाकार घेऊन त्यांची तिकीटं कापली असताना मिळवून दिली। समाजातील अनेक नेत्यांचे, मान्यवरांचे मला फोन येत आहेत। एक टोळकं विषारी जातीय द्वेष पसरवत आहे। मी कुठल्याही समाजाचा द्वेष केलेला नाही। बहुजन समाजातील छोट्या कार्यकर्त्याला असा द्वेष करून मोठं होता येत नाही। तिकीट कोणाला द्यायचं हा निर्णय घेण्याचा अधिकार हा हायकमांडला आहे। मी माझ्या मुलीसाठी तिकीट मागितली, त्यात दोष काय? मी अनेकांचे नाव सुचवले आहे। उद्यापर्यंत तिकीट वाटप जाहीर होईल। चंद्रपूरसाठी मला हायकमांडने विरोध केला नाही असे शब्द वापरणे हे त्यांच्या संस्कृतीत आहे का हे विचारले पाहिजे। आशिष देशमुख 2019 मध्ये कोणाचे तिकीट मागण्यासाठी आले होते याचे उत्तर जर त्यांनी दिले तर योग्य होईल असं वाटतं। नाही, असं आहे की खरं तर कुठल्याही पक्षात विशेष करून काँग्रेस पक्ष हा कधी जात पात धर्म पंथ हा कधी बघून राजकारण आणि त्याचं पहिल्या पक्षाची आमच्या आयडिओलॉजी नाही। परंतु काही स्वार्थी लोक आणि मतलबी लोक असे विषारी विचार पेरत असतात आणि गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व लोकांना माहीत आहे। गेले 30-35 वर्ष मी राजकारणामध्ये सक्रिय आहे आणि या 30-35 वर्षामध्ये मी कधीही जातीय भेद केला नाही किंवा जातीय वाद केला नाही। मग आता जे काही व्हायरल पोस्ट होत आहे ते स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःचं हित साधण्यासाठी अशा प्रकारे विष पेरणं हे निंदाजनक आहे आणि जिल्ह्याच्या पूर्ण इतिहासामध्ये वडेट्टीवार कधीही कोणत्या जातीचा द्वेष केला नाही हेही सगळ्यांना माहीत आहे। एक 5-10 लोकांचा टोळका आहे जे पेरोलवर आहे, ते हे धंदे काही करत असतात, त्यांचा धंदाच तो आहे। पण समाजाला माहीत आहे, कुणबी समाजाला माहीत आहे की विजय वडेट्टीवार बाळू धानोरकरांसाठी किती दिवस मेहनत घेतली, काय केलं, तिकीट कशी मिळवून दिली हे सगळ्या समाजाला माहीत आहे। मागच्या वेळेस अडबालेंच्या संदर्भामध्ये, सुधाकर भाऊ अडबाले संदर्भामध्ये त्यांची तिकीट जवळजवळ म्हणजे तिकीट कापली गेली होती किंवा त्यांची उमेदवारी नाकारली गेली होती। त्यावेळेस सुद्धा मी स्वतः माझ्या घरात सुनील केदार आणि मी आम्ही बसून पक्षश्रेष्ठींना पर्यंत त्यांचा आवाज पोहोचवला। कदाचित ती एकदा उमेदवारी घोषित झाल्यानंतर आपणहून ही इतकी मोठी स्टेप घेणं म्हणजे माझं राजकीय भविष्यच अंधकारमय होण्याची शक्यता होती। अशी रिस्क मी सुधाकरराव अडबालेंसाठी घेतली। 15 दिवस मी रात्रभर जागून बाळू धानोरकरांसाठी काम केलं। तिकीट मिळवण्यासाठी दिल्लीत 15 दिवस होतो आणि जीवाचं रान केलं हे सगळ्या समाजाला माहीत आहे। मागच्या वेळेस सुभाष धोटेंच्या तिकिटाच्या संदर्भात सुद्धा घोळ झाला, तर मी लढून सुभाष भाऊंच्या तिकिटासाठी त्यांना तिकीट मिळावं म्हणून मी आग्रह केला आणि तिकीट मिळाली। तर हे काही विष पेरलं जातं, यामध्ये काही तथ्य नाही, काही टोळके असतात। समाजाचं कुठलंही असं मत नाही। आमची लोक समाजामध्ये फिरत आहेत, कार्यकर्त्यांचे मला समाजाच्या अनेक मान्यवर नेत्यांचे फोन येत आहेत की हे पोरांचं एक टोळकं आहे जे विषारी असे जातीयवाद फैलवत असतात। त्यामध्ये काहीही तथ्य नाही आणि मी कधीही कुठल्याही समाजाचा द्वेष केलेला नाही, करणार नाही। कारण आमच्यासारख्या एखाद्या बहुजन समाजातील छोट्या कार्यकर्ता ज्यावेळेस येतो तर कुठल्या समाजाचा द्वेष करून कधीच मोठा होता येत नाही। राहिला हे तिकीट मागायचा अधिकार प्रत्येकाला आहे, तो निर्णय घेण्याचा अधिकार हायकमांडला आहे। मी जर मुलीसाठी तिकीट मागितली असेल तर दोष काय? हायकमांड त्या संदर्भात निर्णय घेतील। राज्याचा विरोधी पक्षनेता आहे आणि माझी मुलगी शिवानी ही गेल्या 10 वर्षापासून सक्रिय राजकारणात काम करते आहे। अनेक युनियनमध्ये ती कामगारांसाठी लढते आहे। निवडून आली आहे महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त मतांनी महासचिव म्हणून, महाराष्ट्रामध्ये मतं घेऊन निवडून आली। इलेक्टेड ती महासचिव आहे आणि तिची इच्छा आहे। त्याबरोबर मी असं एक म्हटलं की त्याच्याबरोबर अनेकांची नावं दिली, त्यामध्ये चर्चा व्हावी आणि ती उमेदवारी द्यावी असं आम्ही मागणी केली। एखादी मागणी करणं म्हणजे समाजाचा विरोध होत नाही।
ते काही मूर्खांना कळत नाही आणि त्यामुळं ते त्या पद्धतीचं विष करतात एवढंच माझं मत. कमी समाजातल्या काही लोकांनी पत्र दिलं किंवा कळवलं हायकोर्टाला आणि वरिष्ठांना की आम्ही विजय वडेट्टीवारांच्या सोबत आहोत म्हणून काय तथ्य आहे? अनेक समाजांची नेते माझ्याबरोबर होती. मागच्या वेळेसही ज्यावेळेस मी राजकारणात सक्रिय झाल्यापासून समाजाची मंडळीची साथ मला मिळत आली. आजही त्यांनी ती भावना स्पष्टपणे पत्र लिहून हायकमांडला कळवली आहे की आमच्यामध्ये कुठलीही अशी जातीय द्वेष नाही, वडेट्टीवारांनी कुठल्याही जातीचं नुकसान केलं नाही, अशा मान्यवर लोकांनी, वकील आहेत, डॉक्टर आहेत, अशा मान्यवर लोकांनी पत्र लिहून हायकमांडला कळवलेलं आहे. आता असे शब्द वापरणं, कोणाची फाटली, कोणाची चाटली, कोणाची घातली आहे, असे शब्द, घाणेरडे शब्द त्यांच्या संस्कृतीत काही बसतील का, हे प्रश्न पहिले विचारलं पाहिजे. आणि विषय असा आहे की जे शब्द मला वाटतं ते बोलत आहेत तेच त्यावेळेस 19 मध्ये दिल्लीला कोणाची तिकीट मागायसाठी आले होते, याचंही उत्तर जर त्यांनी दिला तर ते योग्य होईल असं मला वाटतं. थँक्यू.